तर लाडकी बहिणींसाठी आता ई-के-वाय-सी बाबतीत खूप मोठी अपडेट आलेली आहे. ई-के-वाय-सी बाबतीत अशी चर्चा चालवली आहे, की रोहिणी खडसे यांनी सुद्धा सांगितले आहेत, आदिती तटकरे यांना. तर मी आता पूर्ण ते व्हिडिओ तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमचं काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा, की तुमचं ई-के-वाय-सी बाबतीत काय तुमचं प्रॉब्लेम आहे किंवा काय तुम्हाला हप्ता येत आहे, नाही येत आहे. तुम्ही कमेंट करा आणि हे व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत, की 68 लाख लाडकी बहीण, 71 लाख लाडकी बहीण हे जे हे झालेले आहेत म्हणजे अपात्र झालेले आहेत. तरी का अपात्र झालेले आहेत? त्यांचं काही प्रॉब्लेम होतं का? त्यांनी के-वाय-सी केली नव्हती का? ह्यामध्ये भरपूर अशी लाडकी बहीण आहेत, की एक आकडा हे पण आलेला आहे, की 71 लाख लाडकी बहिणीमधलं कमीत कमी 40 ते 45 लाख लाडकी बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली आहे. तरी सुद्धा त्यांचा हप्ता का बंद झालेला आहे? त्यांचं डॉक्युमेंट एकेकांचे सगळे पूर्ण आहेत. भरपूर अशी लाडकी बहिणींचे डॉक्युमेंट अजून अपडेट नाहीयेत. तर त्याच्यासाठी मी एक विनंती करतो लाडकी बहिणींसाठी सुद्धा, की तुमचं काही सुद्धा डॉक्युमेंट अपडेट नसेल, जुना असेल अपडेट तर अपडेट करून घ्या. आधार कार्ड, मतदान कार्ड पण असेल तर मतदान कार्ड पण अपडेट करून घ्या. कारण की आता मतदान कार्डचा पण खूप प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांसाठी एक विनंती करतो तुम्ही की अपडेट करून घ्या. तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्युमेंटचं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल म्हणून. तर ही ई-के-वाय-सी बाबतीत त्यांनी काय सांगितले आहेत, की हे सगळे जे आहेत हे आदिती तटकरे ह्यांनी हे सगळे चुका जे आहेत हे कमी करायला पाहिजे. कारण की अटी जे आहेत हे ई-के-वाय-सी ह्यांनी करा, ते करा, असं प्रॉब्लेम आहे, ते आहे. हे सगळं त्यांनी कमी करायला पाहिजे. कारण की हे जे अटी आहेत, त्या अटींमुळे लाडकी बहिणींना पहिलं जे सगळं जे लाभ भेटत होतं, आता लाभ भेटत नाहीये. आणि भरपूर अशी लाडकी बहीण, गरजू लाडकी बहीण आहेत, की त्यांना हे लाभ पाहिजे आहे. त्यांना हे लाभचा खूप गरज आहे. तर भरपूर अशी लाडकी बहीण आहेत, त्यांच्यासाठी हे अपडेट आहे. आणि जर यामध्ये काय प्रॉब्लेम असेल, काय असेल तर तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढे सबस्क्राईब येतील मला पण चांगलं वाटेल. तर आता व्हिडिओ तुम्हाला मी पूर्ण आता ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्हाला सगळं कळेल. तर आता व्हिडिओ हे बघा तुम्ही स्क्रीनवर पूर्ण. तटकरे स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपलं याकडे लक्ष आहे का? एकनाथ शिंदे 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले आणि आता मतदान मिळाल्यानंतर असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर या लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्याचा आकडा कसा कमी करता येईल ह्यासाठीच सरकारकडनं प्रयत्न होताना आपल्याला दिसलेत. त्यांना वेगवेगळ्या जाचक अटींमध्ये या लाडक्या बहिणींना अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ई-के-वाय-सी हे त्यातलंच एक जाचक अट ही महिलांना पात्रतेसाठी टाकण्यात आली आणि गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की हे ई-के-वाय-सी करत असताना जवळजवळ 75 लाख महिलांना अपात्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. हे ई-के-वाय-सी करत असताना त्यांना डॉक्युमेंटेशनच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलं आहे. कधी मोबाईल नंबरच्या याच्यामध्ये त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. काही वेळेस तर जेव्हा महिला ई-के-वाय-सी करण्यासाठी जेव्हा जात आहेत तेव्हा त्यांचं नाव देखील परस्परच कट करण्यात आलेलं आहे. तेव्हा त्यांना ई-के-वाय-सी करण्याचा संबंधच उरत नाही. अशा ई-के-वाय-सी करण्याच्या ह्या अटीमध्ये ज्या महिलांना जो त्रास सहन करावा लागतोय ह्या त्रासामध्ये अजून एक भर की काय, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा महिला ई-के-वाय-सी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली. ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा ई-के-वाय-सी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती. मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि ह्या घटनेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने या घटनेकडे लक्ष द्या. या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता बहिणींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये. माझी आपल्या मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती आहे की असले प्रकार होऊ नये भविष्यामध्ये. ह्यासाठी कठोर कारवाई ह्या आरोपींवरती व्हावी ही विनंती. लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याची रोहिणी खडसे यांनी मागणी केलेली आहे. जळगावात जो प्रकार घडलेला आहे त्याच प्रकरणी आता रोहिणी खडसे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे.